सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. नेताजींनी यामामोटोंना विचारलं, आपण जर्मनीमध्ये दिलेल्या सर्व वचनांचा आपल्याला विसर पडला की काय? हिंदुस्थानमध्ये माझा वेळ जात नव्हता म्हणून मी इकडे आलो की काय? आपल्याला जमत नसेल तर माझ्या परतीची व्यवस्था करा. नेताजींच्या भडीमाराने यामामोटा चांगलेच घाबरले. त्यांनी लगेच परराष्ट्र मंत्रालयात बोसांच्याबद्दल कळवलं. चीफ ऑफ जनरल स्टॉफ सुगियामा आणि जपानचे परराष्ट्र मंत्री शिगोमित्सू नेताजींना भेटण्यास इम्पिरियर हॉटेलमध्ये आले. जर्मनीमध्येही हिटलरने असाच वेळ घालवला होता. इथेही तोच प्रकार घडणार असेल तर आपल्या ध्येयावर पाणीच पडलं म्हणावं लागेल. अशा वैफल्यग्रस्त परिस्थितीत बसले असताना अबिद आत येऊन म्हणाला, नेताजी, रासबिहारी आलेत. सिंगापूरहून परतलेले रासबाबू लगेच नेताजींच्या भेटीस आले होते. दोघे एकमेकांकडे बघत राहिले. रासबाबूंच्या मनात विचार तरळून गेला. आपल्या ध्येयवेड्या स्वप्नांसाठी आयुष्याचा होम करणारा, प्रसंगी गांधीजींसारख्या महात्म्याला तत्वासाठी आवाहन करणारा, धगधगत्या मशालीसारखा आयुष्यभर अखंड जळणारा बंगालपुत्र तो हाच का? दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. थोडे सावरल्यावर रासबिहारी म्हणाले, सुभाष, पूर्व आशियातील 30 लाख हिंदी जनता डोळ्यात प्राण आणून तुमची आतुरतेनं वाट बघत आहे. अखेर उगवत्या सूर्याच्या देशात तुमचं आगमन झालं तर? सुभाषबाबू म्हणाले, रासबाबू, आम्ही शालेय जीवनापासून तुमच्या क्रांतिकारी कार्याची कीर्ती ऐकत आलो आहोत. आता त्याच क्रांतीच्या ज्योतीनं युद्धाचं यज्ञकुंड पेटवायचा विचार आहे. अखेर 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पंतप्रधान जनरल तोजोंनी सन्मानाने नेताजींना भेटायला आपल्या कार्यालयात बोलवलं. आजवरच्या हिंदी लोकातील अंतर्गत बंडाळी, विशेषतः मोहनसिंग रासबिहारी संघर्षामुळे त्यांना आझाद हिंद फौज फुकटची डोकेदुखी वाटत होती. एखादी मोठी क्रांती करायचं सामर्थ्य हिंदी लोकात नाही अशी त्यांची धारणा झाली होती आणि म्हणूनच ते सुभाषचंद्रांची भेट टाळत होते. परंतु नेताजींचे स्वराज्याच्या कृतनिश्चयाने धारदार आवाजातील बोलणं, त्यांचे विचार ऐकून ब्रिटिश साम्राज्याविषयीचा भयंकर तिटकारा, अभ्यासपूर्ण ओजस्वी स्वरातील बोलणं ऐकून तोजोंना आपली धारणा बदलावी लागली. नेताजी म्हणाले, ब्रिटिश साम्राज्याची सहस्त्र शकले व्हायलाच हवी. तेव्हाच आशिया आणि आफ्रिकेतील गरीब देशांना मुक्त श्वास घेता येईल. एका बाजूने सभ्यतेचा आणि मानवतेच्या गप्पा मारणाऱ्या चर्चिलसह सर्व ब्रिटिश धुरंदरांनी आम्हाला गुलामगिरीच्या शृंखलात जखडून टाकलंय. आमची जनता आझादीच्या संघर्षासाठी आतुर झाली आहे. तोजोंनी विचारलं, बाहेरच्या देशांची मदत घेणं गांधीजींच्या तत्वात बसू शकतं का? महोदय, गांधीजींच्या धोरणाबद्दल विचार करण्याचं मला कारणच नाही. आज 38 कोटी गांजलेल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करणं हे माझं आद्य कर्तव्य समजतो मी. नेताजींचे अभ्यासपूर्ण सडेतोड बोलणं, आग्रही आवर्जन यांमुळे पंतप्रधान तोजो फारच प्रभावित झाले. नेताजींच्या शब्दाशब्दातून प्रकट होणारा ज्वलंत देशाभिमान, निष्ठा आणि आझादीसाठीची कमालीची अधीरता बघून तिथे उपस्थित असलेले सगळे जपानी अधिकारी दिपून गेले. आधी टाळणाऱ्या तोजोंनी 4च दिवसांनी नेताजींना पुनर्चर्चेसाठी आमंत्रण दिलं. नेताजी निघून गेल्यावर पंतप्रधानांनी परराष्ट्रमंत्री शिगोमित्सूंना विचारलं, हा हिंदी नेता कसा वाटला? शिगोमित्सू म्हणाले, त्याची तडफ, आपल्या देशाच्या आझादीसाठीची जबरदस्त आकांक्षा, ते जेव्हा आपल्या समोर बसून त्यांच्या देशाची बाजू मांडत होते ते प्रतिपादन करणारे जोरदार आणि निर्धारी होते की क्षणभर वाटले आपल्या देशाची कैफियत घेऊन ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवाशीच झगडत आहे. 16 जून 1946 मध्ये जपानी संसदेचे डायरचे खास अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात जपानचे सम्राट हिरोहितोंनी स्वतः नेताजींना अभ्यागतांच्या खास गॅलरीत सन्मानानं बसवण्यात आलं.
आजवर मॅझ्युटा नावाने वावरणारे संसदेसमोर सुभाषचंद्र बोस या खऱ्या रूपात ते प्रकट झाले होते. त्यांचं स्वागत करताना पंतप्रधान तोजो आपल्या भाषणात म्हणाले, ब्रिटिशांच्या जुलमी अधिपत्याखाली हिंदुस्थान चिरडला जात असल्याने आम्हालाही संताप अनावर होतो आहे. हिंदी जनतेच्या आझादीबद्दल आम्हालाही कळवळ आहे. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वैभव समृद्धी लाभण्याच्या दृष्टीनं मी पंतप्रधान या नात्यानं सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार व्यक्त करीत आहे. हिंदुस्थानचं धोरण जाहीर केल्यावर खास अधिवेशन संपलं. सर्व जपानी नेते नेताजींना चंद्रा बोस नावाने ओळखू लागले. टोकियोतील सर्व मुख्य वर्तमानपत्रात नेताजींच्या आगमनाची वार्ता ठळक मथळ्यांनिशी पहिल्या पानावर छापली. तसेच आपल्या ICSचा राजीनामा, गांधीजींशी संघर्ष, हिंदुस्थानातून पलायन, हिटलरची भेट, जीवघेणा प्रवास अशा प्रकारे नेताजींचा सारांश रूपानं त्यांचं पूर्वचरित्र प्रसिद्ध करण्यात आलं. त्याच रात्री नेताजींचा टोकियो नभोवाणीवरून मी सुभाषचंद्र बोस बोलतोय अशा खणखणीत आवाज पूर्व आशियातील 30 लाख हिंदी बांधवांनी ऐकला. तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दुसऱ्या दिवशीपासून हॉटेल इम्पिरियलमध्ये हिंदी लोकांचं त्यांच्या भेटीसाठी लोंढे येऊ लागले. टोकियोत होणाऱ्या अनेक सभा समारंभातून नभोवाणीवरून नेताजी गरजू लागले. आता मी हिंदुस्थानच्या सीमेपासून फारसा दूर नाही. चला आता आझादीच्या शेवटच्या महासंग्रामाची तयारी करूया. कारागृहांमध्ये अडकून पडलेल्या माझ्या क्रांतिकारक बांधवांची सुटका करायला लवकरच येत आहे. टोकियोत येऊन 40 दिवस झाले होते. सुभाषचंद्रांचं मन मलेशियात जाण्यास आतुर झालं होतं. सिंगापूरकडे निघण्याच्या आदल्या दिवशी नेताजींनी टोकियो नभोवाणीवरून पुन्हा हिंदी जनतेला संबोधून आव्हानात्मक भाषण केलं. जपानच्या लष्करी विमानतळावर नेताजी, रासबिहारी, अबिद हसन आणि कर्नल यामामोटो आले होते. टोकियोतच नव्हे तर संपूर्ण पूर्व आशियात त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली होती की ते जणू नवकाळाचे महानायक बनले होते. तिथेही परदेशी वार्ताहरांनी नेताजींचा पिच्छा पुरवलाच. वार्ताहरांनी आपल्या पद्धतीनुसार नेताजींवर प्रश्नांचा भडीमार केला आणि नेताजींनीही तेवढ्याच सडेतोडपणे त्यांच्या प्रश्नांचं खंडन केलं. विमान सिंगापूरच्या दिशेनं झेपावलं. विमानात जास्त जपानी अधिकारी असल्यामुळे आणि त्यांना यांची भाषा कळत नसल्यामुळे रासबिहारी आणि सुभाषबाबूंच्या मनमोकळ्या गप्पा सुरू झाल्या. सिंगापूरच्या कलांग विमानतळावर नेताजींच्या स्वागतासाठी आझाद हिंद फौजेचे कमांडर कर्नल जगन्नाथ भोसले आणि इतर अधिकारी शिवाय कॅप्टन शहानवाजी होते. विमानतळावर विमान उतरू लागले तसे तिरंगी झेंडे घेऊन नागरिक सावधान स्थितीत उभे राहिले. सगळ्यांच्या नजरा सुभाषचंद्रांवर स्थिरावल्या. पडघम बिगुलाच्या आवाजांनी विमानतळ दणाणून गेलं. सिंगापूरच्या भूमीवर सुभाषचंद्र बोसांनी पहिली मानवंदना स्वीकारली. बॅरिस्टर यल्लाप्पा, जे सिंगापुरातील कायदेपंडित होते, ते जगन्नाथ भोसले, डॉक्टर 38 वर्षीय लक्ष्मी, जी मूळची मद्रासची, आता सिंगापुरातील एकमेव महिला, या सर्वांचे सुभाषबाबूंना हारगुच्छ स्वीकारून हस्तांदोलन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुभाषचंद्रजी सभागृहामध्ये निघाले असता त्यांच्या दर्शनार्थ हजारो लोकांचे लोंढे सभागृहाकडे निघाले. सभागृहात जागा मिळाली नाही तर रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून नेताजी, रासबाबू, कर्नल भोसले मोटारीतून उतरताच महात्मा गांधी की जय, सुभाषबाबू की जय अशा जयघोषानं सारा समंत निनादून गेला. त्यांचं सभागृहात आगमन होताच 30,000 प्रतिनिधी आपल्या जागेवर उभे राहून जयघोष करीत 5 मिनिट अखंड टाळ्यांचा गजर सुरू होता. व्यासपीठाच्या मागच्या भिंतीवर हिनोमारू, जपानी झेंडा आणि तिरंगा निशाण बांधलेले होते. आझाद हिंद फौजेचे सुमारे 150 अधिकारी नेताजींच्या आदेशाच्या प्रतीक्षेत होते. सुभाषबाबू हिंदुस्थानातून बाहेर पडल्यापासूनच त्यांच्या डोक्यात हंगामी सरकार स्थापन करण्याचा विचार होता.
सिंगापूर आणि ब्रह्मदेशचा उपयोग करून ब्रिटिश साम्राज्य नेस्तनाबूत करायच्या विचारानं ते झपाटले होते. त्यांच्या आगमनाप्रत्यर्थ स्वागत गीत कुमारी सरस्वती गाऊ लागल्या. सुभाषजी सुभाषजी जान हिंद आ गए, है नाज जिनको हिंद पे वो माने हिंद आ गए. रासबाबू बोलायला उभे राहिले. म्हणाले, बंधूंनो, 1 महिन्यापूर्वी टोकियोला जाताना मी तुम्हाला एक वचन दिलं होतं की तुमच्यासाठी एक मौल्यवान नजराणा घेऊन येईन. बघा, मी माझं वचन पूर्ण केलं. नेताजींकडे बोट दाखवून म्हणाले, हा पहा मौल्यवान नजराणा. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. रासबाबूंचा ऊर आनंदानं भरून आला. रासबिहारी पुढे म्हणाले, गेल्या अर्ध्या शतकाच्या विजनवासाने मी थकलो आहे, परंतु सर्व संकटाशी झगडत संघर्षाची पताका धडाडीच क्रांतिकारी चळवळीचे अग्रगण्य नेताजींच्या हाती सोपवत आहे. तेच तुमचे नेते, तेच तुमचा त्राता, तेच तुम्हाला विजयाच्या आणि वैभवाच्या शिखरावर घेऊन जातील. इन्कलाब जिंदाबाद, आझाद हिंद जिंदाबाद. नंतर लेफ्टनंट कर्नल जगन्नाथ भोसले बोलायला उभे राहिले. आपली संपूर्ण हिंदी फौज आपले सर्व आदेश पाळतील अशी जाहीर ग्वाही नेताजींना दिली. भारावल्या अवस्थेत नेताजी बोलायला उभे राहिल्यावर पुन्हा टाळ्यांच्या गजराने सभागृह दणाणून गेलं. प्रथम दासबाबूंचा गौरव करत म्हणाले, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो त्यावेळी दासबाबूंनी हिंदुस्थानभर क्रांतीचा आगडोंब उसळून दिला होता. ते आम्ही कसं विसरू शकणार. आज जरी थकलो म्हणतात, परंतु आम्ही त्यांना मोकळीक थोडीच देणार. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. आता यापुढे आणखीन काय म्हणतायत सुभाषबाबू ते आपण पुढच्या भागात बघूया मंडळी. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते आणि उद्या भेटीच्या बोलीवरती आपला मी निरोप घेते. नमस्कार.